नमस्कार, माझं नाव लखन कोळे आहे. मी स्थानिक इथला रहिवासी आहे. गेल्या 3.5 तासापासून हा मॅन्युअल ओपन आहे. BMCचा एकही कर्मचारी आला नाही, ना ट्रॅफिक पोलीस आले, कोणीही लक्ष देत नाही. साकी नाक्यामध्ये आपण एक दुर्घटना बघितली असेलच, मध्ये दुर्घटना जी झाली आहे ते जो प्रकार चालू आहे, तुम्ही मुंबईकरांच्या जीवाशी किती खेळताय? हा जीवितहानी झाला, काय झालं, त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे? मुंबई महानगरपालिका? मुंबई महानगरपालिका फक्त भ्रष्टाचारी करण्यामध्येच बिझी आहे. आम पब्लिकला तर हे काय, साकी नाक्यामध्ये झाले दुर्घटना, सेकंड झाली, त्यांचं काय? ते बोलतील चालता चालता मॅन्युअलमध्ये पडला, मेला, आम्ही काय करणार? हे BMCला आपलं आव्हान आहे, स्थानिक रहिवासी म्हणून आहे. ह्याची जबाबदारी कोण घेणार? आणि मुंबईकरांनो, तुम्ही बघताय की बाबा स्थानिकांना किती त्रास होतोय रोडवरून चालताना वगैरे. अशा प्रकारे जुहू सर्कल ठिकाणी गर्दीचा एवढा सहवास आहे. त्या ठिकाणी जर मेन रोडला हा मॅन्युअल ओपन होतोय, तर तुम्ही समजा BMCने आतापर्यंत काम काय केले आहे. 5:30 वाजल्यापासून आता 8:30 झालेले आहेत, म्हणजे नाही तरी 3 तास गेलेले आहेत. तरी अजून BMCचा कर्मचारी ना पोलीस, ट्रॅफिक, मी स्वतः ट्विट केलं आहे, पोलीस आलेले DN नगर पोलीस स्टेशनचे, त्यांनी स्वतः सांगितलं, 3 वेळा कंप्लेंट केली की मॅन्युअल हा मोठ्या प्रमाणात ओपन झालेला आहे, जीवितहानी काही होऊ शकते. जसं साकी नाक्यामध्ये झाले तसे इकडेही होऊ शकते, ही मोठी दुर्घटना होऊ शकते. तर याचा जबाबदार कोण? महानगरपालिका असणार आहे की कोण असणार आहे? एक स्थानिक रहिवासी म्हणून सांगतोय. दीपक वामन सणास. मी इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचा स्थानिक शाखा प्रमुख आहे. प्रभाग क्रमांक 67 एशिक नगर आणि रुस्तमजी टॉवरच्या मध्ये या मेन रोडवरती मेन हॉल 5:30 वाजल्यापासून तुटून पडलेला आहे. संध्याकाळी 5:30 ते 7-7:30पर्यंत विद्यार्थ्यांचा ये जा असतो, ज्येष्ठ नागरिक ये जा करत असतात. आणि जर चुकून या मेन हॉलमध्ये जर कोणी पडलं तर जसं साकी नाक्यामध्ये जी जे पुनरावृत्ती इथे करायची आहे काय ना, महानगरपालिकेचे कोणी अधिकारी, कोणी कर्मचारी इथे आलेले नाही आहेत. 3 तास उलटून गेले तरी अजूनही कोणी अद्याप इथे आलं नाही. आपण बघता इथे रहदारी केवढी आहे, ट्रॅफिकची समस्या बघा, कंटिन्यू ट्रॅफिक इथे रहदारी आहे, पण अजूनही कोणी महानगरपालिकेचे कर्मचारी आले नाहीत. यांचा विचार काय, इथे परत काय जीवितहानी झाली पाहिजे का? याला जबाबदार कोण असणार? प्रभाग क्रमांक 67 मधील जे K25 विभाग आहे त्याच्या अधिकाऱ्यांना बोला, आपले डोळे उघडा आणि हे बघा. हाँ, ट्वीट भी किया था हमारा स्थानिक उपशाखा में लखन कोहली, उन्होंने ट्वीट किया, BMC में कॉल भी किया, अभी तक कोई आया नहीं. आम्ही स्थानिक लोक 4-5 होतो. मॅन्युअल ओपन होता, मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडेल म्हणून आम्ही चौघांनी हे बॅरिकेड लावलेलं आहे. ह्याच्या पहिलं पूर्ण ओपन होता. एक बाईक पडता पडता वाचली. मी जात होतो बाहेर, त्या टायमाला बघितलं आणि थांबलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.